पंचगंगा नदी जी आहे त्या पंचगंगा नदीच्या घाटाचा जो परिसर आहे तिथे तुम्ही घाट जर बघितले तर ते घाट जे आहेत नदीला घाट बांधतात माहिती आहे तुम्हाला, जीवनदायिनी म्हणतोय आपण, किंवा मानवाच्या जीवनाचा उगमच जिथं आपण झाला किंवा मानवी वस्तीचा उगम, मानवी वस्ती कुठं झाली तर जिथं पाणी आहे तिथं, त्यामुळे नद्यांच्या किनाऱ्यावरनं मानवी वस्ती झाली. म्हणून आपली जी पहिली आद्य संस्कृती आहे त्याला सुद्धा नदीचं नाव आहे, म्हणजे सिंधू संस्कृती असं नाव आहे त्याला, माहित आहे तुम्हाला. हडप्पा, मोहनजोदडो आणि ह्याला सिंधू संस्कृतीचं नाव आहे. त्याला आता सरस्वती चिकटवायला लागलेत लोक, सरस्वती नदीची ती गुप्त झाली आणि ती सरस्वती आणि सिंधू अशा दोन संस्कृती होती असं त्यांचं म्हणणं आहे काही लोकांचं. पण सिंधू संस्कृती बेसिक म्हणजे आपली मूळ संस्कृती ती आहे, एकदम प्राचीन काळापासूनची आहे, म्हणजे साधारण 5000, 6000, 10000 वर्षापूर्वीच मी सांगते, इथून मागचं. तर ही पंचगंगा नदी जी आहे हिच्या काठावर हिच्या पलीकडं ब्रह्मपुरी नावाचं एक टेकड आहे, ज्याला ब्रह्मपुरी म्हणतात. ते एक प्रकारचा किल्ला आहे. ते चारही बाजूनं त्याच्या असा हे आहे, खंदक आहे. आणि ती ब्रह्मपुरीवर एक उत्खनन झालं. ते कधी उत्खनन झालं? ज्या वेळा हा पंचगंगेचा पूल, शिवाजी पूल जो म्हणतोय 1874-75ला हा बांधायला काढला, त्यावेळेला तिथं उत्खनन झालं. आणि त्या उत्खननामध्ये त्या पुलाच्या पायामध्ये काही इसवी सन पूर्व 100-200 असे काही हे मिळायला लागले. 200 इसवी सन पूर्व 100-200 वर्षापूर्वीचे, 2000 वर्षापूर्वीचे काही अवशेष मिळाले. काही त्याच्यामध्ये बौद्ध धर्माचे अवशेष होते, जी बुद्ध धर्माशी निगडीत अशा काही वस्तू त्यावेळेला मिळाल्या. आणि ते मिळाल्यानंतर नंतरच्या काळामध्ये त्या ब्रह्मपुरी टेकडीवर उत्खनन केलं गेलं. आणि त्या उत्खननामध्ये तुम्ही जर मध्ये आता टाऊन हॉल म्युझियम बघितलं असेल, तिथे तुम्ही पोसार्डांचा मूर्ती बघितली असेल. टाऊन हॉलचं जे संग्रहालय उभं राहिले ते सगळं ब्रह्मपुरी मध्ये ज्या उत्खननात मिळालेल्या वस्तू आहेत त्याच्यातून उभारल्या. आणि त्याच्यामुळं आपल्याला जे काय कोल्हापूरचा जो पाठीमागं जात आहे इथलं, ते 2000 वर्षापूर्वीच्या पाठीमागापर्यंत कोल्हापूर जात आहे. तर एवढं प्राचीन हे घाट आणि हाच ठिकाण आहे. आता या घाटांचा विषय कसा आहे, मगाशी मी तुम्हाला त्या 2 समाध्या बघा म्हणतो, थोडक्यात आवडतो, दासलेचा आवाज. तर 2 समाध्या बघा म्हणजे हे सगळं समाधीचं संकुल आहे. हे याला संस्थान शिवसागर म्हणतात. की कुणाचं आहे तर हे दहनस्थळ आहे करवीर छत्रपतीचं. आणि या दहनस्थळाशी करवीर जिजाबाई म्हणून एक जण छत्रपतींच्या राणी होत्या, करवीर संभाजी महाराज, त्यांच्या त्या पत्नी, 4थ्या पत्नी, त्यांचा संघर्ष ह्या सगळ्या घाट परिसर आणि ह्याशी निगडीत आहे. त्या 2 समाध्या आहेत, त्या आहेत शंकराचार्यांच्या. आणि इथं आपल्या इथं शंकराचार्यांचा एक मठ आहे ज्या पलीकडच्या बाजूला. आणि हा जो सगळा परिसर होता, हा सगळा परिसर प्राचीन काळापासून ब्राह्मण भोजनाचा, त्यांच्या ओवऱ्या वगैरेचा परिसर सगळा होता. आणि 1760 मध्ये, इसवी सन 1760 म्हणजे शिवाजी महाराजांच्या नंतर कोल्हापूरच्या गादीवर त्यावेळेस संभाजी महाराज राज्य करत होते. ते संभाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराजांचे नातू, राजाराम महाराजांचे पुत्र आणि ताराबाईचे ते सावत्र पुत्र. तर त्यांचं निधन झालं इथल्या टोप संभापूरला. आणि त्या टोप संभापूरला निधन झाल्यानंतर त्यावेळेला पन्हाळगड ही करवीर राज्याची राजधानी होती. पण काही काळ कारभार कोल्हापुरातनं जुना राजवाड्यात, आता तुम्ही जिथे गेला त्या जुन्या राजवाड्यातनं काही काळ कारभार चालू असायचा. म्हणजे पन्हाळ्यावर बलकुबुलीच्या वेळी जायची मी, संकटाच्या वेळा, आणि इतर वेळेला कोल्हापुरातून कारभार चालायचा. त्यांचं निधन तिथं झाल्यानंतर करवीर जिजाबाईंना असं वाटलं की आता आपली करवीरचं राज्य आहे आपलं, आणि एका पवित्र ठिकाणी आपल्या पतीचं दहन झालं पाहिजे. म्हणून त्यांनी ठरवलं की आपल्याला इथं पंचगंगेच्या या तीरावर इथं आपण ही त्यांना जागा योग्य वाटली, कारण घाट आहेत पलीकडं सगळीकडं, आणि इथं आपण दहन करूया. तर त्यावेळेला तत्कालीन जे शंकराचार्य होते या करवीर शंकराचार्य पीठाच्या गादीवर, त्या शंकराचार्यांनी सांगितलं की इथं तुम्ही दहन करू शकत नाही, कारण ही जागा आमची आहे. मग छत्रपतींना सांगितलं गेलं त्यावेळेला. मग करवीर जिजाबाईंनी असा निश्चय केला की कोणत्याही परिस्थितीत माझ्या छत्रपती आहोत आणि धर्मसत्तेवर राजसत्तेचा अधिकार चालला पाहिजे,
आणि असं भेदभाव करता येणार नाही. जर तिथं शंकराचार्यांच्या समाधी असतील तर तिथं शंकराचार्यांचं दहन होत असेल तर आम्ही छत्रपती आहोत, आमच्या सुद्धा घराण्यातल्या लोकांचं दहन इथं झालं पाहिजे. म्हणून त्यांनी करवीर संभाजी महाराजांची इतक्या त्या दुःखात असताना, इतक्या अडचणीत असताना, कारण त्यावेळची राजकीय परिस्थिती खूप वेगळी होती. त्या पेशव्यांचं जो नानासाहेब पेशवा होता, त्या नानासाहेब पेशवा जिवंत होता त्यावेळेला, तो 1761ला गेला. तर त्या नानासाहेबाचं आणि पेशवाईचं खूप मोठं बर्डन होतं. इतक्या बर्डन असताना, इतका दबाव असताना सुद्धा त्यांनी म्हणजे एक प्रकारे ब्राह्मणी सत्ता सगळीकडे राज्य करत असताना करवीर जिजाबाईंनी त्यांचं जुमानलं नाही शंकराचार्यांना आणि त्या सत्तेला. आणि त्यांनी इथं जिथं आता ही समाधी आहे, हे जे काय मंदिर दिसतंय हे मंदिर नाही, मंदिर म्हणजे हे समाधी मंदिर आहे. या ठिकाणी त्यांनी आपल्या पतीचं दहन केलं. नुसतं दहन केलं नाही, सगळा विरोध मोडून काढला, त्यांचा दहन केलं. त्यावेळेला शंकराचार्यांनी पेशव्यांना आणि पटवर्धनांना वगैरे पत्र पाठवलीत आणि आमच्यावर कसा कोल्हापूरमध्ये अन्याय अत्याचार ह्या जिजाबाई करायला लागले ते सांगितलं. राज्य खालसा होण्यापर्यंत सैन्य पाठवलं गेलं, हे राज्य खालसा करायचे. त्याला अनेक पदर आहेत या सगळ्या गोष्टींना. तर करवीर जिजाबाईंनी मुत्सद्देगिरीचे स्वतःचं राज्य सुद्धा राखलं आणि इथं या करवीर संभाजी महाराजांची समाधी सुद्धा बांधली. नुसतं समाधी बांधली नाही तर हा जो काही सगळा प्रकार दिसतो तुम्हाला, याला दारवटा म्हणतात. हा नगरखाना आहे, हा आता त्यांनीच बांधलाय 1760 नंतर. आणि तिथे एक शिलालेख आहे त्यांचा, त्यांनी स्वतःच्या नावाचा शिलालेख करून ठेवला आहे. जसं शिवाजी महाराजांच्या आऊसाहेब ह्या जिजाऊ म्हणून प्रसिद्ध आहेत, आपल्याला सगळ्यांना माहीत असते. पण ह्या कर्तृत्वान जिजाऊचा, दुसऱ्या जिजाऊचा इतिहास खूप कमी लोकांना माहिती आहे. त्यांनी ह्या नुसतं ब्राह्मण सत्तेशी लढा दिला नाही, हे दारवटा बांधताना सुद्धा प्रचंड मोठा विरोध झाला. इथले शंकराचार्य जाऊन कृष्णेच्या पाण्यामध्ये बसले, म्हणजे तुमच्या भागात येऊन त्यांनी तिथं उपोषणं आरंभली. सैन्य कोल्हापूरच्या राज्यावर परत आलं, तरी पण त्यांनी स्वतःचा स्वाभिमान जपायचा म्हणून ताकदीनं लढा दिला. त्यावेळेला वारस नव्हता, मग पेशव्यांनी ठरवलं की आता हे राज्य खालसा करायचं म्हणून त्यांनी सैन्य पाठवलं. तर करवीर जिजाबाईंनी मुत्सद्देगिरीनं, त्यांच्या एक दुसऱ्या सवत होत्या उसाबाई नावाच्या, त्या करवीर संभाजीचं निधन झालं त्यावेळेला त्या गरोदर होत्या. त्यांनी सांगितलं की त्यांना मुलगी झाली पण बाहेर बातमी फुटून दिली नाही, आणि त्यांनी सांगितलं की त्यांना मुलगा झाला. आणि या सगळ्या ह्याच्यात वेळ त्यांनी काढला आणि खानवटकर घराण्यातून शिवाजी म्हणून दत्तक इथं आणला एक जण, आणि त्यांनी खूप वर्ष राज्य केलं त्या शिवाजी महाराजांनी. त्यांची ती समाधी आहे, पलीकडची समाधी आहे ती त्यांची समाधी, ही संभाजी महाराजांची ती त्यांची समाधी. हा जो सगळा घाटाचा परिसर आहे, इथंच राजऋषी शाहू महाराजांचं सुद्धा दहन जे झालं ते या ठिकाणी झालं. म्हणजे त्याची ठिकाणं, हे जे काही ठिकाण आहे शिवसंस्थान इथंच झालं. त्यानंतरच्या म्हणजे करवीर संभाजी महाराजांच्या नंतरच्या जवळजवळ सगळ्या छत्रपतींचे दहनस्थळी ही आहे. आणि हिला इतका मान आणि सन्मान, हे पूर्ण पावसात जात आहे तरी पण हिला इतका मान सन्मान दिला जातो की दसऱ्याच्या वेळेला छत्रपती, आत्ताचे विद्यमान छत्रपती, अशी परंपरा आहे की ती स्वतः इथे येऊन ह्या सगळ्या छत्रपतींच्या समाध्यांचं दर्शन घेतात आणि मगच न्यू पॅलेसला परत जातात एकदा सिमोलंघनला आले. आणि मग ह्याचा आर्किटेक्चरल व्हॅल्यू तुम्ही बघा, आतमध्ये समाधी म्हणून एक मोठी पिंड आहे करवीर संभाजी महाराजांची, आणि त्याच्या शेजारी त्यांच्या पत्नीची मूर्ती आहे, पाषाण शिल्प आहे ते आत त्याच्यामध्ये आहे. ते महेश आला की ते तुम्हाला दाखवतो. आणि इथलं हे जे मंदिर आहे, हे मंदिर आपल्या जे आपण पात्रवट आहेत आपले, त्यांचं सर्वोच्च कसं दाखवणार आहे, पॉलिशचं. ते बघितलं ते दगड आहेत ना, ते दगड पॉलिश्ड दगड आहेत. तुमच्या लक्षात येते का? ते आत जाऊया आपण, तुम्ही आत जाऊन बघा, पूर्ण पॉलिश केलं. म्हणजे ते जसं आपला जुन्या राजवाड्याचा आयनी महाल आहे नगारखान्याच्या वर, तसंच ते पॉलिश केलेलं, म्हणजे आरशासारखं पॉलिश केलेले ते दगड आहेत त्याचे. आणि इथं त्या नुसत्या ह्यांच्या समाध्या नाही आहेत, पुरुषांच्या नाही आहेत, तर ह्या स्त्रियांच्या होत्या समाधी आहेत. ही समाधी आहे ती एका स्त्री राजघराण्यातलीच एका महिलेची समाधी आहे, ही महिलेची समाधी आहे. अशा अनेक समाध्यांचं हे संकुल आहे आणि ह्याला संस्थान शिवसागर म्हणतात. भरपूर माहिती सांगण्यासारखी आहे. जे मंदिरांचं जे आर्किटेक्ट आहे
ते उत्तर आपलं जे काय मराठा शैली म्हणतोय आपण, ही मराठा शैली जर बघायची असेल तर इथं तुमच्या लक्षात येते की कसं ते सिम्प्लिसिटी त्याच्यामध्ये आहे. प्राचीन काळात एकदम तुम्ही अंबाबाईचं मंदिर बघितलं असणार, भारी त्याचं डेकोरेटिव्ह आलं, पण हे एकदम सिम्प्लिसिटी याच्यामध्ये आली. शिखरांचा प्रकार स्टेप पद्धतीचा हा आला, स्टेप्स आहेत बघायला, पायऱ्या 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 असल्यासारख्या, आणि एकदम सिम्पल पणानं ही बांधलेली पण मजबूत. दरवर्षी पूर येत असताना सुद्धा तुम्ही बघा इथं इतक्या वर्षात ते तुझं काही हल्लेलं नाही, इतकी वर्ष राहिले. 1760-61 बांधलेलं मंदिर आहे आणि ते इंटॅक्ट आहे. आतली मूर्तीसुद्धा लिटोरेट झाली थोडीशी जिजाऊंची पण आहे. या संभाजी महाराज जी 3 स्मारकं त्या जिजाऊंनी करून ठेवली. जिथं त्यांचं निधन झालं ते टोप सोंबापूरला, तिथं सुद्धा असंच मंदिर आहे. जिथं दहन झालं तिथं, आणि जिथनं त्यांनी राज्यकारभार केला त्या पन्हाळगडावर सुद्धा एक संभाजी महाराजांचं मंदिर आहे, ते सुद्धा यांचंच आहे. अशी 3 स्मारकं, वेगवेगळी समाधी स्मारकं यांची आहेत. मग लोकांना वाटतं की हे महादेवाचं मंदिर आहे वगैरे वगैरे, तर तसं नाही, ही समाधी स्मारकं आहेत. बघा, आणि जे ॲस्थेटिक जे काय आता हे केलं तुळशी वृंदावन, या समाधी आहेत सगळ्या. आणि शाहू महाराजांचं जे दहन झालं ते काही लोक या ठिकाणी सांगतात ही रिकामी जागा आहे तर, आणि काही लोक ती जे मध्ये जागा आहे ह्याच्यामध्ये, ही आता फुटपाथ केलं ना त्याच्यामध्ये सांगतात काही लोक. त्याचं अजून स्थान निश्चिती झालेलं नाही. दहन म्हणजे याच ठिकाणावरचं दहन, पण आत्ता जे छत्रपतींचं दहन होतं ते तिकडे जे झाड आहे ना त्यांचं निलगिरीचं, त्याच्या खाली तिथं दहन होतात सगळे. अंत्यसंस्कार जे केले जातात ते तिथं केले जातात. या ठिकाणावरच्या अनेक गोष्टी शाहू काळातल्या म्हणजे चळवळीच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत. की शाहू महाराजांच्या आईसाहेब आनंदीबाई साहेब ह्या खूप धार्मिक होत्या. त्यांचं निधन झालं 1902ला, आणि त्याच वेळा शाहू महाराज परदेशी प्रवास करून आले होते, समुद्र उल्लंघन करून आले होते, पण त्यांनी प्रायश्चित्त घेतलं नाही. आणि त्याच्या अगोदरच तुम्हाला माहीत आहे की 1899च्या दरम्यान आपल्याकडे वेदोक्त प्रकरण जे झालं, शाहू महाराज इथंच या पंचगंगेच्या घाटावर कार्तिक महिन्यामध्ये, आता कार्तिक महिना येतो बघा, थंडी असते सगळी, ते कार्तिक स्नानाला येत होते दरवर्षी. आणि त्या नेमकं त्या साली काय झालं, शाहू महाराजांच्या बरोबर ते कार्तिक स्नानाला आल्यानंतर आपले राजाराम शास्त्री भागवत हे संस्कृत पंडित त्यावेळेला होते, आणि जो भटजी शाहू महाराजांना स्नान करत असताना मंत्र म्हणत होता, त्या भटजी हा पुराणोक्त मंत्र म्हणत होता. ही गोष्ट त्या राजाराम शास्त्री भागवतांनी शाहू महाराजांच्या लक्षात आणून दिली की तुम्ही छत्रपती आहात आणि तुम्हाला वेदोक्त मंत्राचा अधिकार आहे. कारण शिवाजी महाराजांनी वेद मंत्राने अभिषेक करून घेतला होता, राज्याभिषेक, आणि हा जो भटजी आहे तो तुम्हाला पुराणोक्त मंत्र म्हणतोय. मग शाहू महाराजांनी त्याला विचारलं की तुम्ही असं का करताय म्हणून, तर त्यानं स्पष्ट सांगितलं की तुम्ही शूद्र आहात म्हणून तुम्हाला मी पुराणोक्त मंत्र म्हणतोय. शूद्रांना वेदोक्त मंत्राचा अधिकार आम्हा ब्राह्मणांनी दिलेला नाही. ही गोष्ट शाहू महाराजांना सांगितली गेली. जो भटजी आलेला होता तो भटजी स्वतः माडीवर जाऊन आंघोळ न करता, थंडी वाजली म्हणून कान टोपडी पिपडे घालून इथं घाटावर तिथं करत होता. त्याला प्रश्न केला गेला की तू आंघोळ का केलेली नाहीस, तर त्यानं परत सांगितलं की शूद्रांना मंत्र म्हणायचे असतील, पुराणोक्त मंत्र, त्या आंघोळ करायची सुद्धा काही गरज नसते. म्हणजे ती मुजोरी होती. आणि तो जो भटजी होता तो भटजी शाहू महाराजांचे छत्रपतींचे आश्रित जे राजोपाध्ये होते त्यांचा आश्रित होता. म्हणजे खरं तर छत्रपतींना हे करायला राजोपाध्यानी यायला पाहिजे होतं, ते आलेच नाहीत. आणि त्याच्यानंतर शाहू महाराजांनी राज्योपाध्यांना मग विचारलं की तुम्ही पुराणोक्त मंत्र का म्हणताय, वेदोक्त का म्हणत नाही. मग तिने काहीतरी दाखले द्यायला सुरू झाली, आणि त्याच्यातून मग जे काही सगळं झालं त्याच्यातून आज आपण शिकलो. कारण शाहू राजासारख्या ज्याला क्षत्रिय कुलावतच असं बिरुद लावलं गेलं, जो छत्रपतींच्या गादीवर बसला, त्याला एक यच्चकिंचित ब्राह्मण जो भिक्षुकी करून स्वतःचा उदरनिर्वाह करायचा, असा ब्राह्मण शाहू महाराजांना सांगतो की तू शूद्र आहेस. ही गोष्ट शाहू महाराजांच्या मनाला लागली, आणि त्यातून मग संपूर्ण भारतामध्ये जो समतेचा संघर्ष निर्माण झाला, समतेच्या विचाराचा संघर्ष निर्माण झाला, त्याचं मूळ ह्या पंचगंगेच्या घाटावर आहे. आणि ते शाहू महाराजांचं सुद्धा आहे, आणि ते करवीर जिजाबाईच्या काळापासूनची सुरुवात आहे. करवीर जिजाबाईंनी जो पराक्रम केला त्यावेळेला
पेशव्यांच्या ह्याच्यातून करवीरचं राज्य वाचवलं. त्यावेळेचं सोपं नव्हतं का. नानासाहेब सारखा कजाक माणूस त्यावेळेला पेशवाईवर होता. खोटं बोलायचं अत्यंत थापाडा, ज्यानं सातारा छत्रपतींच्या गादीवर तोतया छत्रपती बसवला, रामराजा नावाचा. मी जाहीरपणे सांगू शकतोय, कारण तुम्ही जयसिंगराव पवार सरांचं सुद्धा ताराबाईचं पुस्तक वाचा, किंवा मोगल मर्दिनी ताराबाई नावाचं रंगूबाई साहेब जाधवांचं ज्यांनी एडिट केले ते सुद्धा पुस्तक वाचा. त्याच्यामध्ये सगळा हा प्रकरण आहे. आणि असा माणूस पेशवाईवर असताना हे कोल्हापूरचं राज्य पटवर्धनाच्या गुरुंजवाडकर असतील, मिरज असेल, सांगली असेल, या शाखांनी इचलकरंजीची घोरपडे येते तर ब्राह्मण होते. अशा सगळ्या ब्राह्मणी संस्थानांनी वेढलेला असताना करवीर जिजाबाईंनी राज्य वाचवलं, पराक्रमानं टिकवलं. आणि त्यानंतर अशी घटना झाली की शाहू महाराजांना खूप वर्षानंतर, 1707 नंतर किती वर्षानंतर ते परत बघा, शिवाजी महाराजांना संघर्ष करावा लागला, आपल्या राज्याभिषेक करून घेण्यासाठी क्षत्रियत्व सिद्ध करावं लागलं. त्यावेळेला सिद्ध केलेलं क्षत्रियत्व असताना, त्यावेळेला वेदमंत्राचे सो कॉल्ड वेदमंत्राचे अधिकार घेतलेले असताना पुन्हा शिवाजी महाराज च्या वारसांना पुन्हा एकदा सांगितलं जातं की तुम्ही शूद्र आहात. आणि मग शाहू महाराजांना ते उमगलं की आपल्याला फक्त भोसल्यांनी क्षत्रियत्व घेऊन चालत नाही, किंवा भोसल्यांना क्षत्रिय कुलावताच म्हटलं म्हणून त्यांचं शूद्रपण काही जात नाही. म्हणून त्यांनी क्षमतेचा संघर्ष उभा केला. आणि आपल्याला माहित आहे की बाबासाहेब आंबेडकरांना शाहू महाराजांनी जी मदत केली ती या विचाराने केली. किंवा शाहू महाराजांनी आपली शिक्षणाची चळवळ जी चालू केली ती फक्त कोल्हापुरात नव्हती. शिक्षणाची चळवळ, शाहू महाराजांच्या शिक्षणाची चळवळ जी आहे ती सगळ्या भारतात होती. अगदी म्हणजे त्यावेळेच्या तत्कालीन भारतात होती. म्हणजे कराचीपर्यंत शाहू महाराजांनी शिक्षणासाठी देणग्या दिलेल्या. आज रयत शिक्षण संस्थेचं तुम्हाला माहिती आहे, प्रेरणा शाहू महाराज आहेत कर्मवीरांची. आणि तिने शिवाजी महाराज शाहू महाराजांची नावं दिलेली आहेत त्यांना. याला कर्मवीर इथंच होते. त्यांची ती वेगळी घटना आहे, ती सांगेन कधी तर तो इतिहास कसा आहे. ती शाहू महाराजांच्या शिक्षण चळवळीतनं प्रेरणा घेऊन त्यांनी रयत सारखी संस्था उभा केली. नाशिकच्या भागात तुम्ही गेला तर तिथं उदाजी मराठा बोर्डिंग हाऊस आहे, आणि तिथं मराठा विद्याप्रसारक मंडळ आहे, त्याच्या शिक्षण संस्था आहेत रयत सारख्या. इकडं पंजाबराव देशमुख आहेत, शिवाजी शिक्षण संस्था आहेत अमरावतीच्या भागातली. नगरला गेला तर तिथं नवलेंची शिक्षण संस्था आहे. ह्या सगळ्या शिक्षण संस्थांना, किंवा पुण्यातल्या सुद्धा ज्या शिक्षण संस्था उभा राहिल्या, शाहू शिक्षण संस्था असेल, शिवाजी शिक्षण संस्था असेल पुण्यामध्ये, या सगळ्या शिक्षण संस्था या शाहू महाराजांनी दिलेल्या उदार देणगीच्या आश्रयावर आहे. म्हणजे नाशिकच्या संस्थेला तर त्यांनी टाईपरायटर पाठवून दिलाय, पुस्तकासाठी कपाटं पाठवून दिलेत, पैसे तर दिलेच आहेत मोठ्या मोठ्या देणग्या. इथंच नाही, नागपूरच्या शिक्षण संस्थांना दिले. म्हणजे सगळ्यात जास्त त्यांनी शिक्षणावर खर्च कुठं कोल्हापूरमध्ये नाही केला. कोल्हापूर तर मद्राव बोर्डिंग हाऊस म्हणतात, मग अशी तुम्हाला रामनं सांगितलं असेल, अनेक बोर्डिंग उभा केली. पुण्यामध्ये सगळ्यात जास्त बोर्डिंगला पैसे शाहू महाराज. त्यावेळीचे 20-20 हजार आहेत. त्यावेळीचे 20,000 म्हणजे ते सोनं त्यावेळेला 18 रुपये तोळा होतं. त्याच्यातनं हिशोब काढला तर आपल्याला कळतं की त्याचा रेट किती जातो. 20,000, 10,000 अशी लिस्टच आहे, यादी आहे, तुम्ही वाचा शाहूचे. आणि ते सगळं घडलं ते इथं घडलेल्या त्या बेदोक्ताच्या घटनेने. त्यामुळे हे ठिकाण खूप आपल्यासाठी महत्वाचं आहे. आता तुम्ही बघा, खूप वेळ झाला, डास आहेत, कमी झाले वाटतं मग ते. आणि परत एकदा दिवसा सुद्धा उजेडी या बघा. तर मग अशी सांगत होतो आनंदीबाई साहेबांचा विषय राहिला मध्ये, तर तो 1902ला शाहू महाराज गेले. मग त्यांनी हे सगळं प्रकरण वेदोक्ताचं आणि हे झाल्यामुळं इथल्या ब्रह्मवृंदांनी, राज्योपाध्यांनी तर स्पष्ट सांगितलं की आम्ही तुमच्या वेदोक्त पद्धतीनं काही संस्कार करणार नाही छत्रपतींचे. आणि 1902ला ज्यावेळेला शाहू महाराज तिकडं आले त्यावेळेला त्यांच्या आई वारल्या आनंदीबाई साहेब. त्यावेळेला त्यांचं प्रेत जे आहे किंवा त्यांचं जे काय हे असतं ते इथं आणून ठेवलं होतं. चिता रचली होती चंदनाची, इथं ठेवलेलं होतं. सूर्योदयाच्या वेळेला ते आणलेलं होतं. भर दुपार झाली, एकही ब्राह्मण कोल्हापुरातला शाहू महाराजांच्या, ती अब्बर त्या अभिषिक्त महाराणी होत्या छत्रपतींच्या,
आणि देवधर्म करणाऱ्या होत्या. म्हणजे इतक्या त्या धार्मिक होत्या, खूप धार्मिक होत्या त्या. त्यांनी अनेक अन्नछत्र चालू केलेली होती, अनेक ठिकाणी त्यांनी देणग्या दिलेल्या होत्या. कोल्हापूरची पाणी पुरवठा योजना त्यांनी सुरू केली होती. अनेक ठिकाणी त्यांनी असं धार्मिक कृत्य केली होती. अशा स्त्री वारल्यानंतर तिचे विधी वेदोक्त पद्धतीनं करणार नाही म्हणून एक प्रकारचा बहिष्कार त्या महाराणी घातला. शाहूराजासारखा राजा सकाळपासून दुपारपर्यंत कोणतरी ब्राह्मण येईल, गुजरे जायची, बोलवायची, यायची, कुणीही आला नाही. शेवटी कोल्हापुरातल्याच एका ब्राह्मणाला मोठे पैसे दिले गेले, जसं राज्याभिषेकाला गागाभटांचं झालं तसं देऊन मग त्यांचं दहन शाहू महाराजांनी त्या वेदोक्त पद्धतीनं करून घेतलं. त्यांच्याकडनं ते मंत्र त्यानं काय म्हटले असतील ते असतील. पण एवढा मानसिक त्रास त्यावेळेला शाहू महाराजांना दिला गेला. का तर तुम्ही वेदोक्ताच्या अधिकारासाठी भांडताय, तुम्ही हिंदू किंवा सनातनी धर्मशास्त्र, हिंदू नाही सनातनी धर्मशास्त्राप्रमाणे तुम्ही प्रायश्चित्त घेत नाही, तुम्ही समुद्र उल्लंघन करून आला त्याचं प्रायश्चित्त घेत नाही, तुम्ही ब्राह्मणांचे आशीर्वाद न घेता परदेशात गेला त्याचं तुम्ही प्रायश्चित्त घेत नाही. म्हणून कोल्हापूर राजा आहे, लक्षात घ्या, ज्याला मृत्यूदंड देण्याचा अधिकार आहे. आणि अशा राजाला, ज्याच्याकडे संपत्ती आहे, सामर्थ्य आहे, मृत्यूदंडाचा अधिकार आहे, अशा राजाला तत्कालीन ब्रह्मवृंदांनी इतकं छळलं. आणि हे सगळं डॉक्युमेंटेड आहे, ही सगळं डॉक्युमेंटेड आहे. त्यांना अंबाबाईच्या मंदिरात जायला तर विरोध केला होता, तिकडनं परत आले त्यावेळेला. का तर तुम्ही प्रायश्चित्त घेतलेलं नाही. आणि दुसऱ्या बाजूला बघा, ह्याच्यानंतर बाळ गंगाधर टिळक परदेशात गेले. परत आल्यानंतर त्यांना सुवर्णाची योनी करून त्यातनं बाहेर यायला लागलं, पुनर्जन्म करायला लागलं, गाईचं शेण खायला लागलं, प्रायश्चित्त म्हणून हे सगळं करायला लागतंय. म्हणजे गोमय, त्याला गोमय म्हणतात त्या भाषेत, चांगल्या चांगल्या गोमय, गोमूत्र, हे जे काय पंचगव्य आहे बीज सगळं ते घ्यावं लागतं. ते खाल्लं त्यानं. हे सगळे विधी टिळकासारख्या माणसानं केले. राष्ट्रीय नेतृत्व करणारा माणूस टिळक. म्हणजे त्यावेळीचा किती पगडा असेल विचार करा. ही टिळकांची घटना 12-13 नंतरची आहे, 1900. आणि शाहू महाराज 1902लाच बंड करून उठतात आणि सांगतात की मी काय असलं करणार नाही. म्हणून शाहू महाराज महत्वाचे आहेत. त्यांनी आपल्याला ह्या सनातनी सगळ्या जोखडातून केलं. नाहीतर आपण आज परदेशात गेलो असतो शिक्षणाला, परत आलं की करा सोन्याची योनी, खावा गाईचं शेण, असं झालं असतं ना. तर त्याच्यातून सुटका करायचं काम इतक्या यातना सहन करून स्वतःच्या मातोश्रीचं, आईचं निधन झालं असताना आपण आपल्याला कळतंय आपल्या जवळचं निधन झाल्यानंतर काय त्रास असतो. त्या वेदना या राजानं त्यावेळेला भोगल्या सगळ्या. इतकं गेले, घरात जाऊन झोपले तिथं जुन्या राजवाड्यात. जुन्या राजवाड्याला आग लावली. अंबाबाईच्या डोळ्यातनं पाणी वाहतंय, अंबाबाईच्या गाभाऱ्यातनं आवाज येतोय. का तर शाहू महाराजांनी प्रायश्चित्त न घेता देवदर्शन घेतलं, अंबाबाईचं दर्शन घेतलं. आणि हे असे धर्मविरोधी कृत्य करतात. स्वतःच्या आईचं दहन त्यांनी वेदोक्त मंत्रानं करून घेतलं. अशा अनेक गोष्टी सांगितली. कोल्हापूरच्या घरांघरांवर रक्ताचे छाप उठवले त्यावेळेला. हे वारल्यानंतर लगेच त्या दिवशी रात्री. का तर शाहू महाराजांच्या भीतीचा पगडा टाकावा. शाहू महाराज काही ह्या सगळ्या याला बदले नाहीत. आणि शेवटी त्यांनी आज आपण जे बसलो इथे सगळी छोटापुटा, ती ह्या सगळ्या त्यांनी जो काय त्रास सहन केला आणि त्यावेळेला त्यांनी जो काय संघर्ष केला त्यामुळे बसलो. आणि ह्या सगळ्या घटना या परिसराशी निगडीत आहे. जी घटना घडली वेदोक्ताची ती या परिसराशी आहे. 1902ची जी घटना घडली त्यांच्या आईची ती या परिसराशी निगडीत आहे. किंवा करवी जिजाबाईंचा इतिहास या परिसराशी निगडीत आहे. या आपल्याला ज्ञात असणाऱ्या घटना आहेत. म्हणजे ह्या डॉक्युमेंटमध्ये मिळतात म्हणून आपण सांगतो. डॉक्युमेंटमध्ये न मिळालेल्या घटना अनेक आहेत ज्या आपल्याला अजूनपर्यंत माहीत सुद्धा नाही आहे काय झालं काय नाही. आणि त्यामुळं तुम्ही एवढ्या लांब आलात, इथं बघितलं सगळं. हे शाहू महाराजांचं कर्तृत्व समजून घेत आहे, चांगली गोष्ट आहे. परत या एकदा, परत आपण बोलूया. धन्यवाद. चल.